नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। प्राणानां शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता रोकम दो स्वाहा। गौरीये नमः स्वाहा। आणि इथे फक्त मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे। आता ही आमच्या जिल्ह्याचे हे साई ग्रामीण सेवा केंद्र आहे। इथे सर्व भक्तांना आणि सर्व मानवाचे जे कल्याण आहे, मेडिकल सेवा, बालविकास, नारायण सेवा, ह्या जे सेवा आहेत त्या ह्या संघ इथून चालणार आहेत। आणि त्याकरिता हे साई ग्रामीण सेंटर सर्व भक्तांनी सत्यसाई बाबांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने इथे मोठी वास्तू तयार झाली आहे। आणि त्या वास्तूमध्ये आज गणपती मूर्ती स्थापनासुद्धा करण्यात आली। त्याकरिता ह्या वास्तूच्या गावाला, जिल्ह्याला चांगले योगदान होईल। इथून मेडिकल सेवा मोठ्या प्रमाणात चालेल आणि सर्व मानवसेवेचे जे कार्य आहेत ते अतिउत्तम होते। आज आमगाव दिघोरी येथे भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी जिल्हा साई ग्रामीण सेवा केंद्राचं उद्घाटन व वास्तुपूजन सोहळा आयोजित केला आहे। त्या अनुषंगाने आज या ग्रामीण सेंटरचं वास्तुपूजन व उद्घाटन सोहळ्याचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। संपूर्ण जिल्ह्यातून ज्या ज्या ठिकाणी श्री सत्यसाई सेवा समितीज आहेत त्या ठिकाणचे सर्व भक्त पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत आणि सर्व या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवित आहेत। या साई ग्रामीण सेंटरमधून मेडिकल सेवा किंवा इतर ज्या काही आमच्या सामाजिक सेवा ज्या चालतात त्या सर्व सेवा या ठिकाणून चालणार आहेत। भविष्यात या ठिकाणी हे खूप मोठे उपक्रम संघटनेच्या वतीने आम्ही आयोजित करण्याचा मानस केला आहे, परंतु त्याची सुरुवात आता झालेली आहे। हा शताब्दी वर्ष आहे। भगवान श्री सत्यसाई बाबा यांचा 100वा जन्मोत्सव या वर्षी पूर्ण होत आहे। 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो शताब्दी वर्ष आम्ही संपूर्ण जगामध्ये सेलिब्रेट करत आहोत। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हा शताब्दी जन्मोत्सव सेलिब्रेट करत आहोत। त्या अनुषंगाने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून या वास्तूचं इनॉग्रेशन आणि सर्व कार्य या ठिकाणी 2 दिवसीय कार्यक्रमात संपन्न होत आहेत। या कार्यक्रमासाठी आमचे राज्याचे राज्याध्यक्ष मनीषजी समर्थ, आमचे मुंबई ट्रस्टचे ट्रस्टी मुकेशजी पटेल असे अनेक गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याची सुरुवात कालपासूनच झालेली आहे। उद्यासुद्धा हा साधना शिबिराचा एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याची तयारी आता या परिसरात दिसतच आहे। तर असे अनेक उपक्रम या साई ग्रामीण सेंटरमधून चालणार आहेत। मेडिकल सेवा आहे किंवा अजून वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहेत किंवा माता आणि बालसंगोपन आहे, बालसंस्कार आहेत, भजन आहे, स्वाध्याय आहे किंवा अजून इतर ज्या ॲक्टिव्हिटीज संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवा आहे, असे अनेक कार्य या ठिकाणी सेवेचे चालतील आहे अशी आशा बाळगतो। या ठिकाणी ग्रामीण सेंटरच्या नवनिर्मित वास्तूच्या प्रसंगी सर्व या ठिकाणी जिल्ह्यातून आलेल्या भक्तांना शुभेच्छा देतो।